मऊसूत पनीर आणि त्यापासून अंगुरी रसमलाई। हॅलो फ्रेंड, तृप्तीस किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तुम्हाला सुद्धा अशाच पद्धतीने घरी तयार केलेलं सॉफ्ट मऊसर पनीर आणि पनीरपासून रसमलाई तयार करायला शिकायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मुलांच्या आरोग्यासाठी घरी तयार केलेली अंगुरी रसमलाई नक्की ट्राय करा। सर्वप्रथम आज आपण पनीर तयार करणार आहे। तर पनीर तयार केल्यानंतर तुम्ही हे पनीर फ्रीजमध्ये साठवून भाजीसाठी सुद्धा वापरू शकतात। इथे मी म्हशीचं 1 लिटर दूध वापरलेलं आहे। दूध शक्यतो फुल फॅटचं असावं, ज्यामुळे पनीर जास्त आणि मऊ लुसलुशीत तयार होतं। दुधाला पूर्णपणे उकळी आणून घ्यायची आणि गॅसची फ्लेम मध्यम आचेवर करायची। आता पनीर फाडून घेण्यासाठी मी इथे लिंबाचा रस वापरलेला आहे। जितका लिंबाचा रस असेल त्याच समप्रमाणामध्ये यामध्ये साधं पाणी एकत्र करावं। लिंबाचा रस तुमच्याकडे नसेल तर दह्यामध्ये असलेलं पाणीसुद्धा वापरता येतं किंवा व्हिनेगर वापरावं। गॅसची फ्लेम अगदी कमी करून यामध्ये तयार केलेल्या लिंबाच्या रसाचं पाणी अगदी थोडं थोडं करून आपण एकत्र करणार आहे। अगदी 1 ते 2 मिनिटांमध्ये दूध फाटायला सुरुवात होते। बघा, अशा प्रकारे पनीरचे पार्टिकल्स तयार होत आहे। गॅसची फ्लेम अगदी कमीच ठेवून दुधामध्ये सर्व लिंबाचा रस एकत्र करून घ्यायचा। दूध आणि पाणी बघा अशा पद्धतीने वेगळं झाल्यानंतर गॅस लगेच बंद करावा। तयार झालेलं पनीर तुम्ही जास्त वेळ उकडलं तर ते कडक होतं आणि रबराप्रमाणे होतं। आता आपण पनीरमधील पाणी वेगळं करून घेणार आहे। त्यामुळे एका जाळीच्या भांड्यावर किंवा चाळणीवर अशा प्रकारे स्वच्छ सुती कापड ठेवावं, जेणेकरून पनीरमधील पाणी पूर्णपणे निघून जाईल। दूध फाटल्यानंतर गॅस मी पटकन बंद केला होता। तुम्ही जर गॅस जास्त वेळ चालू ठेवला तर यावर पटकन गार पाणी ओतायचं, म्हणजे पनीरचं टेम्परेचर पटकन कमी व्हायला सुरुवात होते। आणि अशा प्रकारे बघा, पनीरमधील पाणी हलक्या हाताने दाबून काढून घ्यायचं आहे। तयार केलेली पनीरची पोटली एखाद्या जड भांड्याखाली किंवा एखादी जड वस्तू असेल तर 2 ते 3 तासासाठी दाबून ठेवा। बघा, अशा प्रकारे छान असं मऊ आणि लुसलुशीत असं पनीर तयार झालेलं आहे। पनीरचे पार्टिकलसुद्धा निघत नाही, अगदी पनीर एकजीव झालेलं आहे। बऱ्याचदा बऱ्याच जणांचे पनीर तयार झाल्यानंतर कट करून घेताना रव्याप्रमाणे बारीक बारीक पार्टिकल्स पडत असतात। तर बघा, आपण तयार केलेल्या पद्धतीनुसार पनीर अगदी सॉफ्ट आणि एकजीव तयार झालेलं आहे। पनीर छान तयार झाल्यानंतर आपण त्याची रसमलाई कशा प्रकारे तयार करावी बघूयात। तर रसमलाई तयार करण्यासाठी केसर आणि साखर घालून बासुंदीप्रमाणे दूध मी घट्टसर उकळून घेतलेलं आहे आणि तयार केलेलं दूध फ्रीजमध्ये थंडगार होण्यासाठी ठेवणार आहे। रसमलाई तयार करून घेण्यासाठी 2.5 वाटी पाणी आणि 1 वाटी साखर व्यवस्थित उकळून घ्यायचं। यामध्ये आपण रसमलाईसाठी तयार केलेले बॉल उकळून घेणार आहे। तर पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत रसमलाईचे बॉल्स तयार करूया। पनीर अगदी व्यवस्थित सॉफ्ट आणि मऊसर तयार झालेलं आहे। तर त्याला हाताच्या सहाय्याने अगदी एकजीव करून घ्यायचं आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पनीर तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे मऊसर मळून घ्यायचं। पनीर बघा अगदी छान असं एकजीव झालेलं आहे। तर यामध्ये आपण एक सिक्रेट पदार्थ वापरणार आहे, तो म्हणजे 1 चमचाभर कॉर्नफ्लॉवर, जेणेकरून ज्यावेळेस पनीरचे बॉल आपण साखरेच्या पाण्यामध्ये उकळायला ठेवतो त्यावेळेस ते तुटत नाही। बघा, अशा प्रकारे पनीरचं सारण आपण पुन्हा एकजीव करून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे मऊसर गोळा तयार झालेला आहे। तयार केलेल्या गोळ्यापासून आपण छान असे छोटे छोटे रसमलाईचे बॉल हव्या असलेल्या आकारात तयार करून घ्या। रसमलाई तयार करण्याची अगदी साधी, सोपी आणि सुटसुटीत पद्धत सर्व टिप्ससह मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। अंगुरी रसमलाई आपण तयार करणार आहे। छोटे छोटे बॉल्स पूर्णपणे तयार केल्यानंतर साखरेच्या पाण्याला सुद्धा उकळी यायला सुरुवात झालेली आहे। आता इथे बघा, आपण सुरुवातीला 1 ते 2 बॉल्स यामध्ये सोडून बघायचे। गॅसची फ्लेम कमी ठेवून हळूहळू सर्व बॉल्स साखरेच्या पाण्यामध्ये आपण उकळून घेणार आहे। रसमलाईसाठी पनीरचे सारण अगदी व्यवस्थित तयार झाले आहे, त्यामुळे यामध्ये कुठलेही बॉल्स फुटलेले नाहीत। 2 मिनिटभर झाकण ठेवून रसमलाईचे बॉल साखरेमध्ये उकळून घेतलेले आहेत। बघा, अशा प्रकारे छान असे तयार झालेले बॉल खाली गॅस बंद करून उतरवून घ्यायचे। तयार झालेले रसमलाईचे बॉल डायरेक्ट दुधात न टाकताना बर्फाच्या पाण्यात काय टाकावे।
कारण त्याचे टेम्परेचर खूप असल्याने दुधामध्ये शक्यतो हे बॉल्स विरघळू शकतात. बर्फाच्या पाण्यामुळे याचे टेम्परेचर मेंटेन होते आणि छान असे रसमलाई तयार होते. बघा, अशा प्रकारे छान अशी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार रसमलाई तयार झालेली आहे. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. आता तयार झालेले रसमलाईचे बॉल आपण थंडगार झालेल्या दुधामध्ये एकत्र करूया. बघा, अशा प्रकारे कमी साहित्यामध्ये घरी तयार केलेली रसमलाई तयार आहे. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. आणि खानदेश स्पेशल रेसिपीसाठी तृप्तीज किचन चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या झटपट तयार होणाऱ्या पौष्टिक आणि स्वादिष्ट रेसिपीसोबत.